एक गाव, एक सरपंच, त्यानंतर झालेलं अपहरण, अपहरणानंतर हत्या आणि हत्येनंतर सुरू झालेला आक्रोश तब्बल 90 दिवस. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर मसाजोगपासून सुरू झालेला हा आक्रोश संपूर्ण राज्यभर पसरला. कधी आंदोलनाच्या माध्यमातून, कधी राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून लोकांनी आपली मतं या संदर्भात मांडली आणि संतोष देशमुख यांची कशी निर्घुण हत्या झाली हे सगळं आपण मागच्या 90 दिवसापासून पाहतोय. या 90 दिवसाच्या काळामध्ये केंद्रस्थानी राहिलं ते मसाजोग गाव. ज्या मसाजोग गावातून अनेक वेळा आंदोलनाची घोषणा झाली, अनेक लोक पुढे आले, अनेक तपासणीवर आक्षेप घेण्यात आला आणि या सगळ्या गोष्टीवरती ठाम राहिले ते हे मसाजोगचे नागरिक. काय घडलं 90 दिवसामध्ये? सुरुवात झाली, संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, त्यानंतर हत्या झाली आणि या गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला, ज्या आक्रोशाचा परिणाम अगदी तपासावरती झाला, सरकारवरती झाला, सगळ्या यंत्रणेवरती झाला. मला सांगा काय सुरुवात झाली होती? खरं तर संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर गावातले लोक एकत्र आले, रस्त्यावरती बसले. संघर्ष हा पहिल्या दिवसापासून होता. पहिल्या दिवशी गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष झाला, त्यानंतर आरोपी अटक करण्यासाठीचा संघर्ष झाला. काय काय झालं 90 दिवसामध्ये आणि ह्या सगळ्या 90 दिवसाच्या काळामध्ये गावकरी कसे सोबत राहिले? संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात 9 डिसेंबरला संतोष देशमुखची हत्या झाली. दुर्दैवाची बाब म्हणजे अशी झालेली की प्रत्येक वेळेस आम्हाला ग्रामस्थांना आंदोलनच करावं लागलं आणि आंदोलन केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य झालेली नाही. महत्त्वाचा मुद्दा 9 तारखेला हत्या झाल्याच्या नंतर 10 तारखेला ज्यावेळेस 9 आणि 10 तारखेला मसाजोग ग्रामस्थ रोडवर बसले. रोडवर बसल्याच्या नंतर मनोहरदादा जरांगे इथं आले आणि त्याच्यानंतरच आमची फिर्याद, जी सविस्तर फिर्याद घेणं आवश्यक होती ती सविस्तर फिर्याद घेतली. त्याच्यानंतर प्रत्यक्ष पोलीस डिपार्टमेंटनं 6 तारखेला इथलचा जो आमच्या इथला वॉचमन होता, जो अशोक सोनवणे, याला मारहाण झाल्याच नव्हतं, तो ॲट्रॉसिटीची केस दाखल करायला असं 10 तास त्या ठिकाणी फिर्याद दाखल करायला जाणाऱ्याला ताटकळत बसावं लागतं. ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणची नाही. महत्त्वाचा मुद्दा ते झाल्याच्या नंतर आम्हाला 10 तारखेला इथं बसल्याच्या नंतर त्यावेळेस त्यांना फिर्याद घेतली. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस म्हणजे आम्हाला आरोपी अटक करण्यासंदर्भात आम्हाला जलसमाधी आंदोलन करावं लागलं, पाण्याच्या टाकीवर चढण्याचं आंदोलन करावं लागलं, आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला. त्याच्यानंतर ज्यावेळेस समजा आपलं सरकारी वकील नियुक्तीसाठी त्यावेळेस पण आम्हाला आमरण उपोषणाचा इशारा देऊन आमरण उपोषणाला बसावं लागलं. म्हणजे आम्हाला एक ह्याच्यातून एक सांगायचं की प्रशासनाला आम्ही मसाजोग ग्रामस्थांनी एखादं आंदोलन केल्याशिवाय पुढचं पाऊल उचलायचं नाही का काय, अशातलाच प्रकार आहे. आजपर्यंतही आम्ही म्हणतो की ह्यांना जी मदत करणारे जे सहआरोपी आहेत, त्या सहआरोपीचे ज्यांचे सबळ पुरावे आहेत त्यांना तुम्ही सहआरोपी म्हणून का घेत नाहीत? अद्यापही त्यांना सहआरोपी म्हणून कोणीही घेतलेलं नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि ह्यांना याच्यात पोलीस प्रशासन, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या प्रकरणात सगळ्यात दोषी म्हणलं तर पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासनानं जर वेळची वेळी जर समजा याच्यात हस्तक्षेप करून जर ह्या गोष्टी जर आरोपींना अटक केली असते, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असते, तर आरोपींचे ह्याच्या पुढचं पाऊल उचलण्याची धाडस झालं नसतं. परंतु प्रत्येक वेळेस पोलिसांना त्यांना अभय देत गेले. अभय देत गेल्यामुळं त्यांची हिंमत वाढली म्हणून त्याच्यातून दुर्दैवानं आमचे मसाजोग गावचे जे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. ही हत्या झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मसाजोग च्या ह्या म्हणजे संतोष देशमुखच्या हत्येसंदर्भातलं जो दोषारोपपत्र आहे, CIDनं आणि SIDनं दोषारोपपत्र कोर्टाला दाखल केलं. त्याच्यातले काही फोटो व्हायरल झाले. फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर आणखीन त्याच्यात मसाजोग ग्रामस्थ असो किंवा पूर्ण महाराष्ट्रातली जनता असो, ह्यांचा जनक्षोभ उसळला आणि जनक्षोभ उसळल्याच्या नंतर ह्याचं या बाबतीत धनंजय मुंडे जे आपले मंत्री होते त्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे ह्याच्यातली दुर्दैवाची गोष्ट अशी की यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना असताना सुद्धा त्यांना सुरुवातीलाच जर राजीनामा दिला असता तर लोकांची थोडी सहानुभूती त्यांच्या बाबतीत मिळालेली असती. पण आज त्यांना राजीनामा दिलेला आहे. अजितदादांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण रोष हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा असो किंवा धनंजय मुंडे असो यांच्यावर आहे. त्यांना सुरुवातीला जर वेळची वेळी जर राजीनामा दिला असता तर लोकांचा त्यांच्यावर रोष राहिला नसता. त्यांना समाजात असा एक संदेश गेला असता की त्यांना या प्रकरणाची व्यवस्थित आणि दबावाखाली न येता चौकशी होण्यासाठी राजीनामा दिला, हा संदेश पूर्ण महाराष्ट्रात गेला असता. परंतु त्यांना ते केलं नाही. ही एक दुर्दैवाची बाब आहे या बाबतीतली. पण मला सांगा या दरम्यान म्हणजे आम्ही बघतोय म्हणजे पहिल्या दिवसापासून मी तर खरं या सगळ्या यंत्रणेसोबत आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पहिले 2-3 दिवस खरं तर अंदाज नव्हता की नेमकं काय झालंय कसं झालंय, पण त्यानंतर राज्यातले लोक कसे जोडले गेले? कारण आम्ही बघतोय तुम्ही रोज इथे आहात, इथं काय चालतं म्हणजे मागच्या 90 दिवसामध्ये इथं काय काय घडलं, कुठले लोक येतात, काय होतं, कशी चर्चा होते? हा तर खरं तर आमच्या गावासाठी, कुटुंबासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक 90 दिवसाचा प्रवास म्हणजे खरंच खूप दुःखाचा प्रवास आहे. आणि जी संतोष अण्णाला सुरुवातीला जी मारहाण झाली होती त्याचे जे फोटो व्हायरल झाले होते सुरुवातीलाही त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून एवढी हळहळ करण्यात आली आणि प्रत्येक गावातून येणारे किंवा महाराष्ट्रातून किंवा दुसरीकडून बाहेरून येणारे लोक प्रत्येक जण येऊन हे सांत्वन करते कुटुंबाचं हे. त्याच्यामुळे असे भरपूर लोक जोडत गेले. विशेषतः कुठले लोक येतात? कारण आम्ही बघतोय की 90 दिवस झाले, आजही या ठिकाणी म्हणजे जाऊन हे मंडप मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की पहिल्या दिवशी खरं तर केवळ श्रद्धांजली वाहण्यासाठी जो मंडप टाकण्यात आला होता त्याच मंडपामध्ये संतोष देशमुख यांच्या प्रतिमा पूजन होतं. आणि खरं तर याची कल्पना नव्हती कुणाला की ज्या दिवशी खरं तर या मंडप टाकला त्याच्यानंतर 90 दिवसपर्यंत या मंडपामध्ये रोज गर्दी होते, रोज राज्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातले लोक इथं येतात आणि आलेले लोक आधी श्रद्धांजली वाहतात आणि त्यानंतर देशमुख कुटुंबियाची चर्चा करतात. ही चर्चा कशा स्वरूपाची असते आणि येणारे लोक कसे असतात, कुठून येतात? हे आपलं सर्वसामान्य कुटुंबातले तर आणि प्रत्येक क्षेत्रातले लोक आलेले आहेत. वारकरी संप्रदाय आलेला आहे, शेतकरी कुटुंबातले आहेत आणि सर्व समाजातले आणि प्रत्येक जिल्ह्यातून नाही म्हणत मी, प्रत्येक तालुक्यातून नाही, प्रत्येक गावागावातून लोक आज इथं येत आहेत. कारण की हे हत्याच एवढी निगरूनपणे केली की ती मानवतेला एकदम अशी म्हणजे त्याचं ते हेच करता येणार नाही, एवढे असं घृणास्पद त्यांना ते हत्या केलेली अण्णांची. 90 दिवसामध्ये मला सांगा गावातल्या लोकांचं दिनचर्या बदलली आहे? कारण पहिले 4 ते 5 दिवस मला आठवतात की गावामध्ये अगदी चुलच पेटली नव्हती, लोक रस्त्यावरती थांबलेले होते, आक्रोश करत होते आणि अगदी या सगळ्या आंदोलनामध्ये गावातील छोट्या मुलापासून अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत सहभागी झाले होते. असं म्हणायचं का की 90 दिवसामध्ये याही लोकांचं आयुष्य बदललंय? म्हणजे खरं तर सगळ्यांना दुःख झालं. म्हणजे आता जे लहान मुलांपासून सगळ्यांना माहिती आहे, आता फोटो ते बघितले समजा, सगळ्यांना दुःख हळहळ वाटते. पण मला एकच म्हणायचं आहे की जे खरं आहे ते खरं माणसाने म्हणावं, जे खोटं आहे ते खोटं आहे. आणि सगळ्यांना माहिती निर्गुण हत्या झाली, पण काही नालायकत असे की ते तरी पण त्यांचं समर्थन करतात की आमचा देव आहे, आमचं हे नाही करायला पाहिजे. त्यांनी जे चूक आहे ते चूक आहे, जे खरं आहे ते खरं आहे. ते कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, आम्हाला काही घेणं नाही. पण ते एक जो गेलाय माणूस तो एक मनुष्य आहे, तो म्हणजे हे मराठा असो किंवा कोणते, मला काही जातीचं काही घेणं नाही. बरोबर आहे. पण जे आता जे काही तुम्ही बघतात बघा, काही लोक तर आमचा देव कुठं काय, आमचं म्हणजे कुणी असू ते की ह्यांचे फसवलं गेलं ह्यांना, हे ते असं म्हणजे त्यांचं हे करतात. हे असं करू नये की हे मुख्यमंत्र्यांनी पण त्याचं हे द्यावं, फडणवीस साहेबांनी, गृहमंत्र्यांनी. खरं आहे ते खरं करावं, जे खोटं आहे ते खोटं आहे. आम्ही म्हणत नाही की आमचं खोटं आहे आमचं खरं करा, पण जे तुम्हाला वाटतं जे खरं आहे, जे तुम्हाला प्रूफ ते तुम्ही उघडीस करा. आणि ते हीच भावना खरं तर गावकऱ्यांची आणि हा आक्रोश आहे खरं तर की एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा काही लोक आरोपींचं समर्थन करतात, त्यांच्याविषयी सोशल मीडियावर लिहितात आणि या संदर्भातली तक्रार मला वाटतं की पहिल्या दिवसापासून होते. बाबा असं म्हणायचं का की मागच्या 90 दिवसामध्ये खरं तर लोकांचं पण आयुष्य बदलं गावातल्या, कारण त्यांचे जे विषय रोजचे असतात दैनंदिन तेही बदललेले आहेत, एकच प्रायोरिटी आहे ती म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठीच काम करायचं आहे? अद्याप काही जे अमानुष हत्या झाली त्यामुळे जे काही जिव्हाळा निर्माण दुःख झालं गावाला, ते अजून गावही विसरलेलं नाही. एवढंच नाही तर महाराष्ट्रातली माणसंसुद्धा विसरलेली नाहीत. काय म्हणून तळमळ वाटू लागले. बरोबर. पण मला हे विचारायचं आहे की गावामध्ये यापूर्वी लोकांचं रोजचं जगणं होतं, रहाटगाडा, संसार, पण आम्ही मागच्या 90 दिवसामध्ये हे अनुभवतोय की गावातले लोक आजही एकत्र येतात, रोज ह्याच्यावरती चर्चा करतात, आंदोलनाची दिशा ठरवतात आणि याच अनुषंगाने रोज चर्चा होते गावामध्ये. हो, खूनच असा झाला की अतिशय अमानुष पद्धतीनं खून झाला असल्यामुळं जनतेचे तळमळ, जनतेची अगदी त्रासून गेलेली जनता ही अगदी खूप तळमळीनं आपापला हे निर्माण करते. अच्छा, काय चर्चा होत असते मला सांगा, ज्यावेळी तुम्ही इथं मंडपामध्ये येता, रात्री येता, दुपारी येता, सकाळी येता, काय चर्चा होते आल्यावर? चर्चा म्हणजे हेच होती की त्यांना अजून आपल्याला अजून काय करावं लागेल, की पोलीस यंत्रणा आमचा थोडंफार विश्वास यायला लागलेला आहे की त्यांनी नवीन आम्ही जे न्यूजला बघतो नवीन शोध काढतात असं तसं, त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की त्याच पोलिसांच्या विषयी आम्ही थोडी चर्चा करतो आणि नवीन काही करता येईल असं त्याचा विचार करतो आम्ही. अच्छा, तरी सगळे नागरिक आहेत खरं तर की नागरिकांनी पहिल्या दिवसापासूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर
आक्रोश रस्त्यावरती येऊन मांडला होता, आंदोलनं केली होती आणि केवळ आंदोलनं केलं नाहीत तर काही आंदोलनाचा उद्रेक तर इतका मोठा झाला होता की त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारला काही कारवाया कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे असं म्हणलं तर ते निश्चितपणे चुकीचं ठरणार नाही की मागच्या 90 दिवसामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी अगदी या गावकऱ्यांचं आयुष्य बदललं आहे. रोज एकच विषय असतो, लोक इथे जमा होतात, चर्चा करतात आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी पुढील रणनीती आखतात. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.